श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कट्ट्यावर एक विषय आणायचा राहून गेला होता. हो, कारण खूप दिवसांपासून किंबहुना खूप वर्षांपासून मी या विषयाची उलगड करायचा मी प्रयत्न करत होतो. मात्र त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगेल असा गेस्ट माझ्याकडे नव्हता आणि सुदैवाने तो मुहूर्त आज आलेला आहे. गणेशोत्सव जरी आता संपलेला असला तरी गणेशोत्सवाने आणलेली एक परंपरा आता पुढे गेली आहे. त्याने एक वेगळी उंची गाठली आहे. ती परंपरा म्हणजे ढोल ताशा. होय, ढोल ताशा पथक हा आता गणेशोत्सवच नव्हे तर अनेक आपल्या उत्सवांमध्ये एक अविभाज्य अंग त्याचं बनलेलं आहे. आणि ढोल ताशा पथकांविना अनेक सण जणू आपल्याकडे साजरेच होत नाहीत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच आज ढोल ताशा पथकांच्या अंतरंगात असा विषय मी आज आपल्यासमोर घेऊन येतो आहे. हे ढोल ताशा पथक नेमकं कसं काम करतं, पुण्यात त्याची परंपरा कधीपासून आहे आणि आज ती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे ढोल ताशा वादकांना काय देतं, त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतात, इतकंच नव्हे तर त्याविषयी घेतले जाणारे आक्षेप जे असतात त्यांना हे काय उत्तर देतात, या सगळ्या गोष्टींची उलगड आज आपण इथे करणार आहोत. आणि त्यासाठी मी पाचारण केलं आहे माझे मित्र जे स्वतः IT मध्ये उत्तम इंजिनियर आहेत. ते स्वतः एका कंपनीचे मालक आहेत. मात्र ढोल ताशा हा त्यांचा वीक पॉईंट आहे. ते केवळ वादक नाही आहेत तर स्वतःचं त्यांचं ढोल ताशा पथक आहे. असे मंदार गोसावी. मंदार, खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आज आपल्या कट्ट्यावरती ढोल ताशांचा एक दणदणाट होणार आहे. मात्र तो आपल्या गप्पांमधून लोकांना ऐकता येणार आहे. नक्कीच नक्कीच. मंदार, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की स्वतः एक IT मध्ये इंजिनियर असून देखील ढोल ताशा पथकाचं नेतृत्व तू करतो आहेस. त्याचबरोबर ह्या गोष्टीचं एक वेड ज्याला आपण म्हणू ते स्वतः तू आजमावलं आहेस. गेली 20-25 वर्षांपासून या उपक्रमात सहभागी होतो आणि पुण्यातील ढोल ताशा पथकांचा उगम जिथून झाला अशा ठिकाणून मंदारचा प्रवास झालेला आहे. तर मंदारकडनं हा प्रवास सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया आणि तुमच्या माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या सत्रात आपण घेऊया. मंदार, सगळ्यात आधी अशी काय गोष्ट आहे ढोल ताशामध्ये की ज्याच्यामुळे तो इकडे आकृष्ट झाला आणि आज या प्रवासात या टप्प्यावरती पोहोचलेला आहे? नक्कीच. सर्वप्रथम तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देऊ इच्छितो तुम्हाला. आणि जो तुमचा प्रश्न आहे त्याच्या उत्तरामध्ये थोडंसं मी एक बॅकग्राऊंड देईन माझं की एक्झॅक्टली काय बॅकग्राऊंड आहे आणि कशा पद्धतीने माझी स्वतःची ढोल ताशा या संस्कृतीशी ओळख झाली. सो 1994 ज्ञानप्रबोधिनी या संस्थेमध्ये मी म्हणजे विद्यार्थी म्हणून दाखल झालो. आणि ज्ञानप्रबोधिनी या संस्थेमध्ये गणेशोत्सवाची मिरवणूक आणि ढोल ताशा पथक हे कल्चर त्यावेळी तिथं आहे आणि आज तेव्हा होतं आणि आज पण आहे. आणि मला ॲक्च्युली हे सगळं जे बाळकडू आहे ते मला माझ्या शाळेतच मिळालं. आणि तेव्हापासनं जे ढोल ताशा आम्ही ऐकतोय, सो ते जे काही संस्कार आमच्यावर झालेले ते काही आत्तापर्यंत आता ते काही सुटणार नाही. सो ढोल ताशांची जी बेसिकली थोडी बॅकग्राऊंड जी आहे ती अशी आहे की ज्ञानप्रबोधिनीचे जे संस्थापक आहेत माननीय आप्पासाहेब पेंडसे, त्यांनी ढोल ताशाचं पथक हे 1965 साली म्हणजे ज्यावेळी आणीबाणी होती त्यावेळी हा सगळा विचार प्रबोधिनीमध्ये सुरू झाला होता. आणि मग त्याच्यानंतर एक बर्ची पथक हे तिथे सुरू झालं आणि मग त्याच्या मिरवणुका त्यावेळेला होत होत्या. सो हा जो सगळा इतिहास आहे हा नक्कीच एक खूप इंटरेस्टिंग आहे की त्यावेळी जी पुण्यातली जी सिच्युएशन होती आणि त्याच्यानंतर हा जो सगळा एक शाळांनी नंतर बऱ्याच शाळा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाल्या. ज्ञानप्रबोधिनीबरोबर गरवारेचं पण पथक होतं, रमणबागेचं पण पथक होतं आणि इतर शाळांची पण हळूहळू पथकं आली होती. सो तिथं म्हणजे माझा स्वतःचा जो त्याच्याशी इंट्रोडक्शन जे आहे ते शाळेमध्ये झालं आणि 100% माझ्यावर ते संस्कार ज्ञानप्रबोधिनीनेच केलेले आहेत. सो आम्ही पहिल्यांदा बर्ची गट म्हणून इन्व्हॉल्व्ह झालो आणि आम्ही ज्ञानप्रबोधिनींच्या आणि विसर्जन मिरवणुका ज्या आमच्या व्हायच्या पथकाच्या तिथं बर्ची करायचो.
बर्ची गट असेल, फिती करायचो. एक वर्ष आम्ही लेझिम पण केलेलं आहे. सो एक लेझिम गट असायचा, त्याच्यामध्ये ढोल आणि ताशा साथीला असायचे आणि एक ध्वज असायचा. अशा पद्धतीचं एक आमचं मिरवणुकीचं स्वरूप असायचं. आणि हा मिरवणुकीचा जो उद्देश आहे तो आपल्याला प्रबोधन करायचे आणि संघटन करायचे, हा त्याच्यामधला कोर उद्देश त्यावेळेचा आहे आणि आज पण तोच आहे. आणि तो जो त्यावेळी शाळेत आम्हाला जो संस्कार सुरू झाला तो 10वीपर्यंत आम्ही ते केलं. 10वीनंतर आम्ही ॲक्च्युली स्वतः 2001 मध्ये वाद्य गटामध्ये आलो. आणि मला तबल्याची बॅकग्राऊंड आहे, मी स्वतः तबला वादक आहे. त्यामुळे मला 2001 तो आवड आहे तालाची ती तेव्हापासूनच होती, रक्तातच आहे असं आपण म्हणू. सो मग 2001 पासून मी ताशा वाजवायला सुरुवात केली प्रबोधिनीच्या गटामध्ये. आणि मग तेव्हापासनं जे काय एकदा ती ढोल ताशाचा नाद जो एकदा रक्तात मिसळलेला आहे तो तेव्हापासून आता आज नाद हे दोन अर्थाने आपण घेऊया. नाही, मी ऍक्च्युली त्याच्यात एक छंद असं देखील आणि आवाज किंवा ध्वनी. ढोल ताशाच्या तुम्ही जर संस्कृतीमध्ये बघितलेत ना तर ढोल ताशाची झिंग असेल, ढोल ताशाचा नशा असे शब्द वापरले जातात, पण मी ते वापरणार नाही. मी असं म्हणेन ढोल ताशाचा नाद हा तुमच्या एकदा अंगात मिसळला गेला बरोबर की तो मग तुमचा सुटत नाही. बरोबर, म्हणजे झिंग वगैरे उतरू शकते. हा, नाद तुमचा आयुष्यभराचा असतो किंवा नशा हा उतरतो पण हे उतरत नाही. हे जे काय तुमचं आणि हे आमच्याकरता हे पवित्र काम आहे. म्हणजे माझ्याकरता आम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे त्याचं की हे तुम्ही करता हे पवित्र काम आहे आणि हे करायचं आहे. हे आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, हे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे त्याच्यातलं ते कन्व्हिक्शन आहे, तो नाद आणि झिंग उतरते, झिंग आणि नशा उतरते. नाद जो आहे तो तुमच्यावर आयुष्यभर राहणार आहे. सो तो त्यावेळी आमच्यावर जो चढलेला आहे तो आता आमच्याबरोबरच आहे. मग आता तेव्हापासून एक नाद म्हणून हे जे हा छंद जो लागला छंद आहे तर तो आता स्वतःचं तुझं पथक तयार झालेलं आहे अग्नी, बरोबर. हो. तर हे पथक आपलं स्वतःचं तयार करावं इथपर्यंत हा जो प्रवास झाला आहे त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे पैलू जर आपण पाहायला गेलं तर की एक पवित्र काम आहे वगैरे इथपासून ते आता तीच भावना आहे का आता रंजन हे देखील त्याच्यात ॲड झालेलं आहे? नाही, भावना जी आहे, कोर जो संस्कार आहे तो आहेच आहे. ते व्रत आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत पाळणार आहोत. कारण मी म्हणलं जसं त्याचे ते एक तर प्रबोधन आहे, ते संघटन आहे आणि मनोरंजनातनं जर ते झालं तर ते लोक आपलेसेपणा त्याच्यात जास्त येईल, लोक जास्त जवळ येतात. तुम्ही जर शब्दात जर नुसतं सांगायला सुरुवात केली तर ते थोडं वृक्ष असू शकतं, पण ज्यावेळी थोडं ढोल ताशा आहे, ध्वज आहे, त्याच्यानंतर काही ना काही पद्धतीचं नृत्य होतंय तिथं सादर, तर ह्याच्यामुळे लोक बघायला येतात आणि मग ते आल्यानंतर नक्कीच मनोरंजन होतं. आणि मनोरंजनाचा हा उपयोग करून जर तुम्ही अशा पद्धतीची भूमिका जर मांडत असाल तर ती नक्कीच मांडायची आहे आपल्याला आणि ते आपल्याला करायचं आहे. सो मनोरंजन पण आहे, त्याच्यामध्ये एक व्रताची पण भावना आहे, हे आमच्याकरता पवित्र पण आहे आणि आम्ही हे करायला पण पाहिजे कारण ही गरज पण आहे समाजाची. तेव्हा जी सुरुवात झाली होती शालेय पथकं मुख्यत्वे असायची, ज्याचा तू उल्लेख केला की रमणबाग असेल, प्रबोधिनी तर तुमची होतीच, तिथून सुरुवात झाली. नंतर रमणबाग असेल, गरवारे असेल किंवा इतर शाळा असतील त्यांची पथकं होती. ह्याचं सार्वजनिकरण ज्याला आपण म्हणू ते केव्हापासून झालं आणि त्याचा मूळ जी तुमची शैली होती त्यात काही फरक पडला का आजपर्यंत? पुण्यामध्ये शाळांच्या पथकांनंतर काही पथकं सुरू झाली की ज्याच्यामध्ये असं म्हणू आपण की जी कुठल्या संस्थांशी रिलेटेड नव्हती. मग त्याच्यामध्ये काही जुनी पथकं आहेत, आज 20-22 वर्ष झाली असतील पथकं, अशी शिवगर्जना असू शकतं किंवा एक समर्थ प्रतिष्ठान आहेत आणि आज भरपूर आहेत. म्हणजे मला ही माहिती नक्की आहेत की ही यांना आता 22-25 वर्ष त्यांचं चालू असेल. सो ह्या पथकांमध्ये बेसिकली युवक युवती हे एकत्रितपणे वाजवायला लागले. हा एक त्यावेळेचा पहिला बदल होता जो शाळांमध्ये तसा नव्हता. प्रबोधिनीची जी गटरचना आहे त्याच्यामध्ये युवक गट वेगळा होता, युवती गट वेगळा होता आणि एक बर्ची करता किंवा आपल्या समोर एक काहीतरी नृत्य होतंय, लेझिम आहे, बर्ची आहे, टिपरी आहे, ध्वजगट आहे आणि त्याच्या साथीला म्हणून ढोल ताशा, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी मांडलेली होती. आत्ता थोडीशी ती भूमिका बदललेली दिसते कधी कधी, की तुम्हाला असं दिसेल की ढोल ताशा आणि वादन जे आहे त्याला जास्त आता महत्त्व दिलं जात आहे
म्हणजे केंद्रस्थानी हा आले आहेत. केंद्रस्थानी ते आलेले म्हणजे बरीचशी जी पथकं आहेत आज पुण्यामध्ये नाही म्हटलं तरी 150पेक्षा जास्त पथकं महासंघ जो आहे त्यांच्याकडे रजिस्टर ही फक्त पुण्यातली आहेत. म्हणजे पुणे असेल पिंपरी चिंचवडचा जो सगळा भाग आहे तिकडची पकडून तर बहुतेक 200च्या पुढे असू शकते. सो याच्यात आनंदाचा भाग असा आहे की जे पुण्यात सुरू झालं ते आता पुण्याच्या बाहेर पण पसरलेलं आहे आणि ही ढोल ताशा संस्कृती पसरतीये हे चांगलं आहे. म्हणजे मी म्हणेन की हे चांगलं आहे. बरोबर. म्हणजे मी आता मागच्या गणेशोत्सवाच्या वेळेस म्हणजे मध्यंतरी स्टॉकहोमच्या महाराष्ट्र मंडळाशी पॉडकास्ट घेतला होता आणि त्यांनी हे आनंदाने नमूद केलं की आमच्याकडे पण ढोल ताशा वाजवले जातात. नक्कीच. तर असे आपले सगळे मित्रमंडळी आहेत की ज्यांनी कॉलेजेसमध्ये असताना किंवा शाळांमध्ये असताना इथं ढोल ताशा वादन केलं आणि मग तो मी म्हणलं असं नाद अंगात चढलेला आहे आणि मग नोकरी व्यवसायानिमित्त निमित्त हे आपले जे मित्र आहेत ते परदेशी जातात. पण मग तिथं गणपतीच्या वेळी चलबिचल व्हायला सुरुवात होते. पण मग असे पण सगळे आपले काय म्हणू हर हुन्नरी उत्साही वादक आहेत पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले आणि त्यांनी तिथं हे पथक संस्कृती सुरू केलेली. सो तिथं तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळेल, अमेरिकेमध्ये बघायला मिळेल, युरोपमध्ये बघायला मिळेल, अगदी आता तर दुबई आणि UAE मध्ये सुद्धा ढोल ताशा वाजताना दिसतोय. सो ही जी पथक संस्कृती आहे आणि ते आता गणपती समुद्रा आणि ते गणपतीपुरतं देखील आता मर्यादित नाहीये मला वाटतं. हो. अन्य उत्सवात देखील आता त्याचं वादन केलं जातं. हो. पुण्यामधला जो ढोल ताशाचा जी संस्कृती आहे ती मुख्यत्वे गणेशोत्सवाशी केंद्रस्थानी धरून तयार झालेली. बरोबर. आणि नवरात्र असू शकतं म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे शोभायात्रा असतात आता वेगवेगळ्या तिथे पण आता त्याचं वादन होतं. फक्त जे सार्वजनिक स्वरूप त्याचं जे आहे ते गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवा समोर आहेत. हो नक्कीच. आमची जी भूमिका आहे की आम्ही गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या विसर्जन मिरवणूक ज्या असते किंवा आगमन मिरवणूक याच्यामध्ये आमचं वादन किंवा ढोल ताशाची मिरवणूक आम्ही करतो. पण अशी पण पथकं आहेत की जे नवरात्रीचं पण करतात. पण ते सोडून मग बाकीचं म्हणजे जो सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो पथक संस्कृतीचा भाग आहे तिथं तुम्हाला जास्त ते हे जे तुमचे पथक असतात जे वादक असतात मुख्यत्वे तर ते समाजातल्या सगळ्याच बॅकग्राऊंडमधले आलेले असतात. म्हणजे तिथं स्त्री पुरुष किंवा कोण कुठलं काम करतंय व्यवसाय करतं आहे हे सगळ्या ह्याच्यातले आलेले असतील लोक वेगवेगळ्या स्तरावरचे. साधारण त्यांचा आणि तुमचा म्हणजे ते काय म्हणतात त्याला ट्युनिंग जुळलेलं असतं किंवा एक आवड एकच असते म्हणून ते येतात का तुम्हाला आमंत्रित करावी लागतात लोक कसे असतात? मी तुम्हाला एक माझा आणि फक्त ऍड असा करतो की कुठल्या कुठल्या ह्याच्यातले लोक ह्याच्यात पाहायला मिळतात म्हणजे ज्यांच्याकडे खूप वेळ आहे असेच लोक येतात किंवा कसं? नाही मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. मी गेले 2001 पासून ढोल ताशा पथकाच्या संस्कृतीत आहे. सो माझा अनुभव असा आहे की तुम्ही अक्षरशः लहान मुलापासून 60, 70, 80 वर्षापर्यंतचे सदस्य धर्म जात पंथ सोडून सगळे हे ढोल ताशा संस्कृतीमध्ये गणेशोत्सवामध्ये एकत्र येताना या माध्यमातून मी बघितलेलं आहे. माझं स्वतःचं पथक जे आहे ते यावर्षी मी सुरू केलेले. त्याच्यात फक्त 5 जण माझ्या ओळखीचे होते. उरलेले सगळे जे आहेत ते अनोळखी आहेत, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधले आहेत. आणि लिटरली तुम्हाला सांगतो की ढोल ताशा हे एकदा त्यांच्या कानावर पडलं की ज्यांचं रक्त खवळतं ते तिथं येतातच आणि ते सगळं ॲडजस्ट करून इकडची तिकडची सगळी ॲडजस्टमेंट करून ते तिथं येतातच. सो तुम्ही जो प्रश्न विचारलात की तिथं एकत्र येतात कसे किंवा असा कुठला धागा आहे तर सगळ्यात पहिला जो धागा आहे तो ढोल ताशा वादनाचा जो आहे तो आहे. आणि दुसरं म्हणजे सेवा. असे पण सदस्य असतात की ही सेवा आहे, ही भगवंताची सेवा आहे, ही समाजाची सेवा आहे, हे संघटन आहे, हे प्रबोधन आहे आणि हे आपण करायला पाहिजे. याच्याकरता आपण जर कुठे सहभागी होणार असू तर ते आपण व्हायला पाहिजे. सो असे हे सगळे म्हणजे हे 2 मुद्दे जे आहेत हे बांधून ठेवतात. आता राहता राहिला विषय अनोळखी असतो तर वादन करून करून एकमेकांबरोबर तुम्ही वादन केलं की ती नजरेतनंच बरीचशी भाषा जी आहे ती तुमची ओळख होऊन जाते आणि ती टिकते बेसिकली. ओव्हर द पिरियड सुद्धा तो नाद हा तुमच्याबरोबर राहतो. असं ते ढोल ताशा आणि त्या सगळ्या विचारांचं प्रभुत्व आहे. बरोबर. आता तू पथकात वादक म्हणूनही काम केलेलं आहे आणि आता स्वतःचं पथक देखील आहे म्हणजे स्वतः संयोजक देखील आहे. ह्या दोन्हीत बेसिक काय फरक जाणवतो? हो, मी वादक म्हणून ज्यावेळेस सुरुवात केलेली आहे त्यावेळी माझ्याबरोबर माझे सिनियर होते ज्यांच्याकडनं मी वादन शिकलो
किंवा तो संस्कार घेतला. मी नुसतं वादन नाही म्हणणार, कारण वादन थोडं वृक्ष होऊन जातं. मी तो संस्कार घेतला असं म्हणेन की माझे जे शालेय शिक्षक होते, म्हणजे वादन शिकवणारे मला काही नक्कीच माझे गुरु आहेत, तसंच संस्कार करणारे पण माझे काही गुरु आहेत. तर त्यांच्याकडनं आम्ही ते घेतलं आणि ते घेत असताना पडेल ते करायचं, ही भूमिका होती. जे करायला लागेल ते करायचं, कारण तो तुमच्यावर एकदा ती आलं अंगात ते आलं की मग तुम्ही त्या 2 महिने कसे जातात ढोल ताशाचे ते कळत नाही. सो त्यावेळी आम्ही ते करत होतो. मग नंतर हळूहळू जबाबदारी घ्यायला सुरुवात केली की जबाबदारी घेणे म्हणजे काय, तर तुम्ही स्वतः तुम्ही जे शिकला आहात ते समोरच्या जे पुढची पिढी येणार आहे त्यांना आपल्याला हे शिकवायचं आहे. हा जो पारंपरिक आपला वारसा आहे तो पुढे पास ऑन करायचा आहे. सो ते शिकवायचं. कुठे मॅनेजमेंटची जर काही कामं असतील तर ती शिकायला सुरुवात करायची. सो हे पहिलं सुरू झालं. सो पहिलं वादन शिकलो, मग मिरवणुका भरपूर वाजवल्या. त्याच्यानंतर मग हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटी थोडी घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी प्रबोधिनीमध्ये 2005 नंतर ताशा प्रमुख होतो. सो मी सगळा ताशागट त्यावेळी मॅनेज करायचो. त्याच्यानंतर आमचं एक ओम वाद्य पथक होतं, तिथे मी ताशा प्रमुख होतो आणि नंतर पथक प्रमुख पण होतो. सो पहिली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती असं म्हणू की ग्राउंड लेवलला आहे, मग थोडी मॅनेजमेंटची आहे. आणि मग नंतर मात्र तुम्ही प्रमुख म्हणून ज्यावेळी काम करता तिथं वैचारिक पण खूप स्ट्रॉंग बेस पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे थॉट प्रोसेस ते जर तुमचं ते माझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे की ते जर फ्रजाईल असेल ना, तुम्ही हे का करताय, तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्हाला कंटाळा पण येऊ शकतो त्याचा. बरोबर. कंटाळा म्हणजे ते तुम्ही वादन करायला जाल, पण ते जे कन्व्हिक्शन आहे की हे करायचंच आहे, हे करायलाच पाहिजे, हे योग्य आहे, तर त्याच्याकरता ती एक वैचारिक बैठक खूप महत्वाची आहे. बरोबर. आणि लोकांना म्हणजे आपल्या पथकात जे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधले लोक आहेत, जे आपापली कामं वगैरे बाजूला ठेवून तेवढ्यासाठी त्या आवडी खातर तिथे आलेले आहेत, त्या सगळ्यांचे स्वभाव देखील वेगवेगळे असू शकतात. आणि ह्या सगळ्यांना एका सूत्रात गुंफणं आणि गुंफवून ठेवणं हे देखील मला वाटतं एक मोठं आव्हान असतं, खूप मोठं चॅलेंज असतं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या कुठलाही पथक असेल, मी एक आमच्या पथक मित्रांचा एक प्रतिनिधी म्हणून इकडे आलेलो आहे, पण प्रत्येक पथकामध्ये विविध वयोगटातले, विविध बॅकग्राऊंडचे, म्हणजे महिला असतात, युवती असतात, मुलं असतात की जे कॉलेजला जातात, काही जण नोकऱ्या करत असतात, काहींचे व्यवसाय असतात, काहींचे गृहिणी असतात. सो असे सगळेजण आहेत हे तिथे येत असतात आणि प्रत्येकाला काही ना काही अडचणी असतात. बरोबर. आणि अडचणी जेन्युइन असतात. तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे ह्या काहीतरी नाही, प्रत्येक जण काही ना काहीतरी, कोणाची तरी परीक्षा असते, कोणाला तरी बॉसला त्यांचं प्रेझेंटेशन असतं, कुठेतरी नोकरीचा विषय असतो, सुट्ट्या नसतात, पाऊस असतो. आमचा जो गणेशोत्सव आहे तो प्रचंड पावसात होत असतो. सो येण्या जाण्याच्या अडचणी असतात. जे मुलं वाजवायला येतात त्यांच्या पेरेंट्सना त्यांना बऱ्याच वेळा सोडायला यायला लागतं. सो ते पेरेंट्सवर, मुलांमुळे पेरेंट्सवर पण तो एक प्रेशर असतो. सो प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात, ते जेन्युइन असतात. पण हे मला ह्याचं इतकं कौतुक वाटतं की हे प्रत्येकजण या विचारांनी भारावलेला असतो की अरे नाही आपल्याला हे करायचं आहे, किंवा वादनाच्या त्या प्रेमाने तो भारावलेला असतो आणि ते तिथं येत असतात. आणि ते तिथं येऊन एक सामान्य व्यक्ती ही असामान्य आहे हे दाखवून देत असते की आपल्याला वाटतं की अरे हे काय, हे म्हणजे आता आम्ही बघत असतो, मी स्वतः बघतो की तुम्ही एक्सपेक्टच करू शकत नाही की सामान्य व्यक्तीमध्ये किती त्यांच्या विचारांमध्ये कन्व्हिक्शनमध्ये ताकद असते. ते येतात, ते तिकडं ते सगळी जी काही कामं पडेल ती करतात, शिव्या खातात, घरच्यांच्या खातात, आणि सगळं करून सुद्धा अभ्यास करतात, नोकरी करतात, सगळे त्यांचे जे विषय आहेत ते बरोबर मॅनेज करतात. सो विलक्षण असतं हे सगळं. आणि ह्याच विलक्षणात एक मला आणखी एक विलक्षण वाटतं, बाप्पाच हे सगळं करून घेतो असं कधी कधी मला वाटतं ह्याच्यातला. नाही, याच्यातच एक आणखी एक विलक्षण गोष्ट मला अशी वाटते की महिला, मुली विशेषतः, की ज्यांच्याकडे नॉर्मली कपेबल आहेत इतकी मोठी वाद्य वाजवायच्या दृष्टीने किंवा तो नाद हे ते, मात्र अलीकडच्या काळात मुलींचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं दिसतं. महिलांची पथकं देखील आहेत आणि मिश्र पथकं देखील आहेत आणि त्याच्यात ते उत्तम वादन करतात असं एक लक्षात आलं. तर त्यांना शिकवतानाचे तुमचे अनुभव काय आहेत? म्हणजे खरोखर त्या तेवढ्या सक्षम आहेत का इथे आल्यानंतर झाल्या? माझा जो अनुभव आहे तो असा आहे की मी गेल्या 10-15 वर्षात जो अनुभव आहे तो की मी आता महिला आहे ही किंवा मुलगा आहे असं काही ट्रीट करण्याची गरजच नाही. ते वादकच आहेत आणि महिला सुद्धा तितक्याच ताकदीने वाजवतात. काही वेळा तर त्या
अक्षरशः म्हणजे आपल्याला ही रणरागिणी आहे असं दिसत असतं वाजवताना, की एखादी मुलगी तुम्हाला उभी असताना वेगळी वाटते आणि ज्यावेळी ती ढोल ताशा ध्वज हातात घेते त्यावेळी तुम्हाला तिचं जे एक रुद्रावतार रणरागिणीचं जो स्वरूप दिसतं ते विलोभनीय आहे किंवा तिथं त्यांची ताकद दिसते. आणि हा अनुभव वारंवार येते. म्हणजे मला आता अजिबात काही याच्यात म्हणजे आय एम व्हेरी कन्व्हिन्स की महिला युवती जे आहेत ते मुलांएवढंच काही काही वेळेला मुलांपेक्षा सुद्धा चांगलं वादन करत असतात आणि त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं पण करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बॅलन्स आउट त्या करून घरचं कॉलेज वगैरे सगळं करून त्या येत असतात तिथं. बरं, हे जे वादन करतात म्हणजे सगळेच म्हणजे कुठल्याही ह्याच्यातले असो, त्यांना या वादनाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय म्हणजे फायदा होतो किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे वादन केल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल आल्याचं जाणवतं? हो, सगळ्यात एक जी अनुभवलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की बऱ्याचशा जणांना स्वतःला एक्सप्रेस करण्याकरता प्लॅटफॉर्म मिळत नसतो एक नॉर्मल. तर अशा पद्धतीने लोक येतात, ढोल वाजवतात, त्यानिमित्ताने त्यांना एक स्वतःला एक्सप्रेस करण्याचा प्लॅटफॉर्म मिळतो. हे पहिलं झालं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांची एक रग असते, काय म्हणू आपण, बऱ्याच जणांची रग काढायची हे ऊर्जा असते अंगात. सो या निमित्ताने त्यांची ऊर्जा एक चॅनलाइज केली जाते आणि त्या निमित्ताने एक चांगले विचार पण, म्हणजे आता आम्ही नुसतं ढोल वाजवत नाही तर त्या निमित्ताने प्रबोधन करण्याचा पण प्रयत्न करत असतो की कुठले तरी आमच्यावर जे आमचे संस्कार झालेत शाळेने केलेत ते आम्ही पास ऑन करण्याचा प्रयत्न करत असतो. सो ते त्यांच्यावर होत असतात आणि त्याने फरक पडतो ना वैचारिक. मला माहिती आहे मी कसा होतो आणि आज कसा आहे. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्किल्स तुमचे इम्प्रूव्ह होतात. अच्छा, नक्कीच 100% होतात की तुम्हाला माहिती आहे की ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, हे काही कोणाचं ब्रेड अँड बटर नाही आहे, हे लोक उत्साह करतात पण तरीसुद्धा आपलं सगळं महत्त्वाचं मॅनेज करून हे करायचं. सो हे मॅनेजमेंट स्किल्स हा त्याच्यातला एक तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि चौथा एक पार्ट मला असं वाटतो की लीडरशिप स्किल्ससुद्धा याच्यात तयार होतात. की मी म्हटलं की तुम्ही पहिले काही वेळेला एक ज्युनियर म्हणून काहीतरी वादळ करत असता किंवा ग्राउंड लेवलचं काम करता बघतात, मग हळूहळू तुम्ही सिनियर, तुम्हाला अनुभव आला की एक जबाबदारीचं काम कधी कधी तुमच्यावर पडायला लागतं. त्याच्या पुढे तुमच्यावर एक वैचारिक सुद्धा तुमच्यावर जबाबदारी असते की अरे हे काय आहे, हे कशाकरता करायचं आहे, आणि मग तो विचार पुढे पास ऑन करण्याकरता सुद्धा नवीन काय पद्धतीने आपण विचार करू शकतो. सो जो विचार मी करतोय तोच एखादी वेगळी व्यक्ती तिथं आली की ती वेगळ्या पद्धतीने करणार. सो अशा पद्धतीने सगळी ती एक ओव्हरऑल मनुष्याची जडणघडण नक्की होत असते. अच्छा, असं आता हे ढोलताशा पथकांची संख्या वाढते आहे, म्हणजे वादकही वाढत आहेत त्याबरोबर संख्याही वाढते. म्हणून मला हा प्रश्न विचारणं आवश्यक वाटतं. डोंट टेक इट अदरवाईज, पण याच्यामध्ये अर्थकारण देखील असतं का? असेल तर ते काय असतं आणि त्याला किती महत्त्व आहे? अर्थकारण ह्याच्यात नक्की असतं. अर्थकारणाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही आहे. अर्थकारण असायला पण पाहिजे, कारण ढोल ताशा ही काही असं म्हणजे त्याला खर्च तर आहेच आहे. सो ह्याच्यातलं साधं अर्थकारण काय की तुम्हाला एखादं जर ढोल ताशा पथक तुम्ही जर सुरू करत असाल किंवा वादन करत असाल तर वाद्यांची जी काही कॉस्ट असेल, जागेचं भाडं, बाकी ट्रान्सपोर्ट वगैरे, असं एक कॅपिटल तुमचं एक इन्व्हेस्टमेंट असते. आणि ही सगळी जी आहे ही जी तुम्ही मिरवणुका वाजवता त्याच्यात एक तुम्ही मानधन घेता, तर त्या मानधनामधनं रिकवर होत असते. बऱ्याच जणांची होते, बऱ्याच जणांची होत नाही, मग ते खिशातनं घालून करतात किंवा काही जणांचा चांगला रिस्पॉन्स असतो, प्रतिसाद असतो त्यांना, पण हे होत असतं. आणि जसं तुम्ही बघताय ढोल ताशाचे, आणि हे वादकांना देखील मानधन असतं? नाही, वादकांना म्हणजे मला माहित नाहीये कुठलं पथक वादकांना सुद्धा मानधन देतं का, पण मला वाटत नॉर्मली नाही. वादकांना सेवा म्हणून करायला, जसं म्हटलं असं की ही सेवा आहे, ही बाप्पाची सेवा आहे, ही तुम्ही सेवा म्हणूनच त्याचा विचार करा. कारण अर्थकारण आलं ना, म्हणजे त्याच्यात जर तुम्ही प्रोफेशनॅलिझमचा जर थोडा कमर्शियल अँगल आणला तर मग त्याचं पूर्ण डायनॅमिक्स बदलतं. बरोबर, म्हणजे भाव बदलू शकतो. तो भाव नाही, तो पूर्णपणे थॉट प्रोसेसच बदलते. सो ती आल्याची अजून दिसत नाहीये, म्हणजे आमच्याकडे तरी ती नक्कीच नाही. आणि पुण्यातल्या 99% पथकांमध्ये ती नक्कीच नसणार आहे. एखादं असेल पण तो माहित नाही. म्हणजे आपण त्या लेवलला कमर्शियल नाही होत. नाही, कमर्शियल नाहीये ते.
जमा खर्च बॅलन्स झाला ना तरी बरेच जण त्याच्यात खुश आहेत. खर्च भरून काढणं एवढाच त्याच्यातला खर्च हेतू आहे. भरून काढायचा, पुढच्या वर्षी करता एक थोडं एक तरतूद ठेवायची की झालं. तसे म्हणजे गणेश मंडळ जशी कामं करतात साधारण तसं. अगदी म्हणजे खिशातनं घालून करणारे हे उदाहरण असं. हो, नक्की नक्की. बरं, आता तसं जर असेल तर मुख्य आव्हानं काय असतात तुमच्यासमोर? म्हणजे फक्त खर्चात, आता तू यावर्षीच पथक सुरू केलेलं आहे, कॅपिटल टाकणं का याचा कुठेही विचार नसतो आणि हे आपसूक सगळं पुढं जातं का? तुम्हाला त्या वर्षभरात आणखी पुढच्या वर्षीची तयारी करावी लागते ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी? नाही, आता मुख्य आव्हानं जर तुम्ही विचारली तर सगळ्यात पहिलं म्हणजे ढोल ताशा पथकामुळे लोकांना त्रास पण होतो. हा, मी ॲक्च्युली त्या विषयाकडे येणार होतो. म्हणजे तुम्ही हा विषय काढलाच आहे तर मी थोडीशी बॅकग्राऊंड त्याला देतो की त्याचा न्यूसन्स व्हॅल्यू त्याला कधी कधी आहे थोडीशी, नाही म्हणले तरी. मी स्वतः ते करतो, पण मला त्याची दुसरी बाजू पण माहिती आहे आणि मी ती ॲक्सेप्ट पण करतो. कारण जसं हे आम्हाला ना हे लॉंग टर्म करायचं, त्यामुळे आम्हाला हे प्रॉब्लेम पण सोडवायचे. प्रॅक्टिस सेशन मेनली जे मोठे असतात, बरेच दिवस चालतात, त्यामुळे लोकांना त्रास काय होतं, कसं झालं, सुरुवातीला ज्यावेळी ढोल ताशा पथकं सुरू झाली ना, ती बरीचशी आपल्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात होती. आणि आपला मध्यवर्ती भाग जर बघितला तर तिथं रहिवासी खूप आहेत. बरोबर. आणि मग त्यांना ते 60 दिवस जर ते सलग वाजवायला लागलं, वादन ऐकू यायला लागलं तर त्रास होणार आहे. आणि त्यांचा त्रास जेन्युइन नाही असं आपण नाही म्हणायला पाहिजे. सो ह्याच्यावर उपाय काय तर थोडीशी आपण जागा अशा ठिकाणी सरावाची घ्यायला पाहिजे की जिथं लोकांना त्रास होणार नाही. लोकांचा त्रास हा जेन्युइन आहे, कारण सिनियर सिटीजन्स असतात, परीक्षार्थी असतात. हा, असं होतं की तुम्हाला घरात काम करत असता, तुम्हाला कॉल घ्यायचा असतो आणि 6 ते 9 शेजारी वादन चालू असेल तर तुम्हाला तो घेताच येत नाही. सो अशा अडचणी येतात. सो त्या सोडवायच्या आहेत. आणि मग काय होतं, आपल्याकडे पुण्यात लगेच 100 नंबर, आणि मग अशी तक्रार जर पोलिसांकडे गेली तर पोलिसांना सुद्धा कधी कधी पर्याय नसतो, त्यांना सुद्धा काहीतरी ऍक्शन घ्यायला लागते. असे म्हणजे जरी जेन्युइन असतील तरी असे तुमच्या दृष्टीने व्यत्यय त्यावेळी ही व्यत्यय म्हणून काय तर अडचण आहे की हे करायचं असेल, आवाज तो होणार आहे. जे ढोल ताशाचे आम्ही सेवक आहोत ते आम्ही हे प्रयत्न करतो की लोकांना नाही त्रास होणार. म्हणजे आम्ही 6 ते 9 वाजवतो. आम्ही अशाच ठिकाणी वाजवतोय की जिथं वादन जे आहे ते केल्यानंतर त्याचा आवाज रहिवासी एरियात जाणार नाही, किंवा रहिवासी एरियात नाही वाजवायचं, किंवा नदी पात्रात बरेचसे जण वाजवतात. सो अशा पद्धतीच्या भूमिका बरेच पथकं घेतात की जेणेकरून जेन्युइनली लोकांना त्रास होणार नाही. आता आमचं जे पथक आहे ते आम्ही बावधनमध्ये आहे. सो आम्ही ते एका स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये वाजवतो जिथं नाही कोणाला त्रास होत, डिस्पर्स व्हायला पाहिजे. किंवा अजून काही आहेत तर ढोल ताशांच्या संख्येवर मर्यादा, कोर्टाचे किंवा पोलिसांचे जे काही नियम आहेत, तो पण ती अडचण असते कधी कधी, ती पण आम्हाला. बरं, आता ही आता थोडीशी अडचणीची गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने, म्हणून ते तुम्ही मान्य केली. तुम्ही वादक म्हणून देखील जर विचार केला तर तुम्ही शेवटी व्यक्ती आहात. तुम्ही जेव्हा सतत 2 महिने प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा तुमच्या देखील तब्येतीवर परिणाम होत असतो का? कुठल्याही अर्थाने तुमचे ऑब्झर्वेशन्स काय? माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ज्यावेळी आम्ही 2 महिने सराव करत असतो त्यावेळी 3-3 तास जर तुम्ही सराव केला आणि मिरवणुका वाजवल्या तर तुमची अंगमेहनत तर नक्की होत असते. कारण ढोल ताशा वादन हे वाटतं तितकं सोपं नाही, त्याच्यात प्रचंड तुम्हाला ताकद लागते. आणि कसं असतं तुमच्यात तो ते ढोल ताशा वादन चढलं एकदा, झिंग जी आहे की तुम्ही जोरात म्हणजे त्या ह्याच्यात असतात, त्या आनंदात असतात. आणि मग त्याच्यामध्ये त्यावेळी काही जाणवत नाही, म्हणजे नक्की. हा, नक्की. त्याच्यानंतर थोडंसं एखाद दिवस जाणवतं कानामध्ये थोडंसं असा आवाज येत असतो, पण नंतर ओव्हरऑल नॉर्मल. समजा रोज 2 तास प्रॅक्टिस केली, 2-3 तास प्रॅक्टिस केली, घरी गेल्यानंतर घरच्यांनी जोरात बोललं तरच ऐकू येतं? नाही, अशी अडचण नाहीये. असं नाही, असं होत असतं तर हे वाढलं नसतं ना एवढं. अच्छा. तुम्ही जर बघितलं 150-200 पथकं जर ह्याच्यामुळे जर लोकांना प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली असती तर हे वाढलंच नसतं ना. आणि ह्याच्यात तुम्ही बघितलं तर ह्याच्यात मनुष्य वाजवत असतो, म्हणजे वादनाच्या एका ताकदीला लिमिट आहे. एक्झॅक्टली. म्हणजे मला डीजेवर कसं आहे, तुम्ही किती व्हॉल्यूम वाढवू शकता, ते काय कोणी वाजवत नाही, दमत नाही ना. इथं कसं मनुष्य वाजवत असतो, त्याला मनुष्याचे जे काही लिमिटेशन्स आहेत त्या. मला ऍक्च्युली तोच कुतूहलाचा भाग आहे की कदाचित त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नसेल की वादकांचं देखील आरोग्य जे आहे त्याच्यावरती काय काय म्हणजे मानसिक परिणाम यांनी सांगितले
एक रोजच्या आयुष्यात थोडीशी सकारात्मकता येते वगैरे. त्याच पद्धतीने फिजिकल याच्यामध्ये देखील जसं यांनी सांगितले अंग मेहनत खूप होते, तर तो देखील भाग आहे. आणि थोडंसं कानाचाही विषय असतो. हो हो. बरं, अपार्ट ऑल दिस थिंग, अशा काय गोष्टी आहेत की तरी देखील पुण्यामध्ये किंबहुना जगामध्ये ढोलताशा ह्या एक या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनत चाललेला आहे किंबहुना बनलेला आहे. असं काय ढोलताशातच का, लेझिम का नाही? एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण सगळेजण पुण्यात राहतो आणि आपला पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो त्याला इतकी एक बॅकग्राऊंड आहे जुनी, जो टिळकांनी सुरू केलेला आहे. आणि पुण्याची जी गणेशोत्सवाची जी मिरवणूक आहे किंवा गणेशोत्सव आहे तो जगात सगळीकडे प्रसिद्ध आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की लेझिमच का किंवा ढोल ताशाच का, तर तो एक तर आपल्या परंपरेचा भाग आहे. तो रणवाद्य आहेत ती, आणि लेझिम असेल, बर्ची असेल, हे जे काही सगळे आपल्याकडे विचार म्हणजे हे जे काही सगळं म्हणजे माझा रोख ह्याच्याकडे आहे की हे आपल्या महाराष्ट्रातलंच वाद्य प्रामुख्याने आहे का? कारण इतर चर्मवाद्य अन्य राज्यांमध्ये देखील आहेत. हो, ढोल ताशा नक्की महाराष्ट्रातले असणार आहेत असं म्हणजे ह्याच्यावर थोडा रिसर्च करायला लागेल मला सुद्धा की ते नक्की ओरिजिन महाराष्ट्रामध्ये आहे का नाही. पण महाराष्ट्रात ते खूप चांगलं जोरात वाजवलं जातं, ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणजे कर्नाटकात सुद्धा वाजवलं जातं, म्हणजे ढोल वाजवले जातात. पंजाबमध्ये सुद्धा ढोल वाजवले जातात, फक्त त्यांचे ढोल वेगळे आहेत आणि आपले ढोल जे आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे लाकडी ढोल वाजवले जातात, त्याच्यानंतर आपण जे वाजवतो त्यात ॲल्युमिनियमचे. अच्छा. सो ढोल वाजवले जातात, रणवाद्य ही वाजवली जातात. त्यांचं कुठलं स्थान आहे त्या हिशोबाने थोडंसं त्याच्यात फरक पडू शकतो. सो आत्ता जे आपण ढोल वाजवतो ते ढोल ताशा संस्कृतीच्या हिशोबानेच तयार केलेले ढोल आहेत. अच्छा. आणि गणेशोत्सव संपल्यानंतर हे सगळे जे ढोल आहेत त्यांचं काय होतं? प्रत्येक जण आपापले ढोल किंवा आपले जे साहित्य आहे ते नीट पॅक करून कुठे ना कुठेतरी स्टोरेज करून ठेवतं. अच्छा. ते म्हणजे ठेवतात म्हटलं की पुढच्या वर्षी परत येतं. 8 महिन्यांनी 9 महिन्यांनी काढायचंच असतं ते. अच्छा. सो ते सगळेजण पॅक करून ठेवून देतात. असं अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते. वा, आपण खरं तर इतक्या गोष्टींवरती याच्यामध्ये बोलू शकतो. मी तुम्हाला अजून एक बोलल तितकं कमी आहे, पण मी तिकडे देतोय. अशी काय गोष्ट आहे की जी आत्ता तुला म्हणजे काही अनुभव असेल किंवा काही निरीक्षण असेल की ज्यातनं आपल्या सगळ्या श्रोत्यांना ह्याच्यातलं एक वेगळेपण देखील आपल्याला दाखवता येईल? मला ह्याच्यातला एक जो खूप आकर्षणाचा जो भाग आहे तो असा आहे की पुण्यामध्ये मावळ, मुळशी, भोर या भागात आधीपासून एक खेळ असायचे. जो ढोल ताशा लेझिमचा खेळ असायचा किंवा झांजेचा खेळ असायचा. त्या खेळापासनं इन्स्पायर होऊन आज एक पथक संस्कृती ही पुण्यामध्ये तयार झालेली आहे. आणि त्या खेळांमध्ये कसं असायचं की एक हनुमान मंडळ असेल आणि मग त्यांचा ढोल ताशात झांजेचा खेळ असेल किंवा भैरवनाथ मंडळ असेल, जुगलबंदी, खेळ असायचा लिटरली. त्याच्यामध्ये एक 15-20 ढोल असायचे, एक 7-8 ताशे असायचे, टोल असायचा आणि झांजेचा खेळ असायचा. आणि त्याच्यात काही ना काही पद्धतीने कथा सांगितल्या जायच्या आपल्या पौराणिक, किंवा त्या पद्धतीने ते सादरीकरण व्हायचं. तिथपासून इन्स्पायर होऊन आज इथपर्यंत आपण आलेलो. आता माझ्याकरता त्याच्यातला आकर्षणाचा भाग किंवा ते हे पुढं कसं न्यायचं हा जो आहे, तर ह्याला कुठेतरी अजून वरती कुठे नेता येईल किंवा इथं अजून ते प्रगल्भ कसं करता येईल. कारण नक्कीच ढोल ताशांना खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद महाराष्ट्रात सगळीकडे मिळतोय. डीजेच्या ऐवजी ढोल ताशा असला पाहिजे असं म्हणणारे सदस्य हे नक्कीच महाराष्ट्रात वाढत आहेत. सो ते जर वाढत असेल तर आपण अजून काय पद्धतीने त्याच्यावर असं करून ते प्रगल्भ करू शकतो. काय विचार आहेत असे, काय शक्यता आहेत किंवा? हो, मी स्वतः असा विचार करतो की आपल्याला आपली जी पोवाडे असतील किंवा काही समूहगीतं असतील किंवा राष्ट्रगीतं असतील की म्हणजे आपलं महाराष्ट्र गीत वगैरे अशा पद्धतीने काही ढोल ताशांवर बसवता येऊ शकतं का, किंवा त्याच्यामध्ये ह्या गोष्टी या आहेत या थोड्या मागं पडत चालल्या, तर ह्या कुठेतरी आणता येतील का. आपल्याकडे खूप काव्य प्रकार आहेत पण ते रणांगणावर जे म्हणता येतील अशा पद्धतीचे काही आपण त्याच्यात इंट्रोड्यूस करू शकतो का. अजून एक, लोकांना सहभागी व्हायचं असतं मिरवणुकांमध्ये. म्हणजे माझा अनुभव असा आहे की लोकांच्या मिरवणुकांच्या एन्क्वायरी जास्त आहेत ज्या पथकं फुलफिल नाही करू शकत. ही आज महाराष्ट्रातली, पुण्यातली अवस्था आहे. एवढी मागणी आहे, इतकी मागणी आहे की
पुण्यामध्ये आज सोसायटी असतील, मंडळ असतील, त्यांना मिरवणूक काढायची असते. लोकांना गणपती बाप्पाच्या तुमचं आता मिरवणूक, पहिलं वर्ष होतं तर तुम्हाला किती ठिकाणी जाता आलं? आमचं पहिलं वर्ष होतं. मी तुम्हाला सांगतो की मला असं वाटलं होतं की यावर्षी 1-2 मिरवणुका वाजवल्या तरी खूप झालं. जो एक आमचा पूर्वीचा अनुभव होता तो बघता. पण यावर्षी आम्ही अक्षरशः 14 मिरवणुका वाजवल्या. बरं. आणि एकसे एक आम्हाला अनुभव यावेळी आलेले आहेत. आणि जे वादन आम्ही केलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप चांगला फीडबॅक पण आला. पण त्याच्यातनं हे मी म्हणलं असं की दिसतंय असं की पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात भरपूर एन्क्वायरी आहेत किंवा लोकांना पाहिजेत, पथक पाहिजे. त्यांचं जर काही नवरात्र असेल, बाप्पा असेल तर त्यांना पथक पाहिजे. आणि अवस्था अशी आहे की पथकं हे रिक्वायरमेंट्स फुलफिल नाही करू शकत. मग काही कारण असतील, बजेट असू शकतं, पण अशी आज वेळ आहे की बाबा पुण्यामध्ये किंवा आजूबाजूला की पथक लोकांना हवं आहे. आणि मला असं वाटतं की हा पॉझिटिव्ह आहे त्याच्यातला. हे पवित्र काम आहे, हे पसरलं पाहिजे. अशाच उद्देशाने आम्ही ज्यावेळी उतरतो त्यामुळे असं जर घडत असेल तर हे नक्कीच चांगलं आहे. वा. नाही, आता हे ज्या आपल्या गप्पा झाल्या तर त्यातनं अनेकांना ढोलताशा पथकांचं जे व्यवस्थापन असतं किंवा तिथे जे वादक असतील किंवा संयोजक असतील ते नेमका काय विचार करतात, जसं त्यांच्याविषयी काय विचार होतो ते आपण आता यांच्यापुढे बोलून दाखवलेलं आहे, त्याची उत्तरे घेतली. मात्र तिथं नेमकं काय चालतं आणि त्यांच्या मनात काय गोष्टी येतात ह्या सगळ्यांची उलगड आत्ता मंदारनी आपल्यासमोर करून दाखवली. आणि जगभरात आता ही आपली संस्कृती ढोलताशा पथकांची पोहोचलेली आहे. आणि आत्ता जसं शेवटी त्यांनी सांगितलं तसं भविष्यात या गोष्टी सगळ्या वाढण्याची अतिशय मोठी शक्यता आहे. म्हणूनच त्याला एक सकारात्मकतेची आणखी जोड देऊन, सृजनशीलतेची जोड देऊन, क्रिएटिव्हिटी त्यामध्ये आणखी आणून राष्ट्रगीतं, समूहगीतं अशा काही गोष्टींचा अंतर्भाव करून आणखी त्याच्यामध्ये भर आणणं हे शक्य होईल असं आत्ता जसं मंदारनी सांगितलं. याच नोटवरती आजचा आपला हा स्पेशल पॉडकास्ट आपण इथेच त्याला विराम देऊया. मंदार, वेळात वेळ काढून इथे तुम्ही आलात आणि तुमच्या या सगळ्या अग्निमय गोष्टी आत्ता झाल्या. यांच्या पथकाचं नाव अग्नी आहे म्हणून इतकी छान ही उलगड झाली आज, त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मला इथे बोलवलं आणि माझे विचार तुम्ही सगळेजण म्हणजे शेअर करण्याची संधी दिली. बिलकुल. आणि मी जाता आणखी एक सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. जगभरातल्या आपल्या श्रोत्यांना मंदारच्या वतीने मी सांगू इच्छितो की कुणालाही ढोलताशा या विषयावरती काहीही तुमची काही प्रतिक्रिया असेल, इन्क्वायरी असेल किंवा आक्षेप असेल किंवा काही सोल्युशन असेल, बिलकुल आम्हाला संपर्क साधा. आम्ही आपला निरोप जशाच्या तसा मंदारपर्यंत पोहोचू. नक्कीच. आणि हा आपला एपिसोड तुम्हाला जर आवडला तर आमचं सबस्क्रिप्शन जरूर घ्या. आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.